दिवसभरातील राजकीय टॉप 9। मुख्यमंत्री आम्हाला अर्थ खातं देण्यासंदर्भात सकारात्मक अर्थ खातं आमच्या पक्षाला मिळावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा, मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे नेते जिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी, बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या टोळीतील गँगस्टरकडून जीवे मारण्याची धमकी। वडिलांच्या हत्येवेळी तू वाचलास पण आता वाचणार नाहीस अशा शब्दामध्ये जिशान सिद्दीकींना धमकी। पुण्यात झाकण उघड झाल्यानं महिला चेंबरमध्ये पडली, नाना भानगिरेंकडून उंडरीमधील घटनेचा व्हिडिओ ट्विट, महिला थोडक्यात बचावली सीसीटीव्ही समोर। अल्पवयीन आरोपींची धिंड काढल्याप्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटलांची विशेष शाखेत बदली। धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। 2009 मधील वसंत डावखरे मानहानी प्रकरणामध्ये कल्याण कोर्टामध्ये एकनाथ शिंदेंनी व्हीसीद्वारे जबाब नोंदवला। माझ्यावर लावलेले आरोप खोटे, शिंदेंची कोर्टात साक्ष, राजकीय विरोधक असल्यानं गुन्हा दाखल केला, एकनाथ शिंदेंचं कोर्टात निवेदन। नाशिकमध्ये जेनझींनी घेतली राज ठाकरेंची भेट, खासगी कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत संवाद। स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षांच्या विविध मुद्द्यांवर राज ठाकरेंचा विद्यार्थ्यांसोबत संवाद। स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजप काढणार तिरंगा रॅली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः हातात तिरंगा घेऊन रॅलीत सामील होणार। 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान हजारोंच्या संख्येनं युवक युवतींना सामील होण्याचं आवाहन। रमेश म्हात्रेंच्या जामीन अर्जावर उद्या 11 वाजता निकाल, मुंबई हायकोर्ट देणार 11 वाजता निकाल। डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये रमेश म्हात्रे सध्या न्यायालयीन कोठडीत। केंद्र सरकार 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान 3 दिवसांचं विशेष संसदीय अधिवेशन बोलवण्याची शक्यता। या अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडली जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। सगळ्यात मोठ्या टॉप 9 मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर माडकडून संप मागे घेतल्याची घोषणा। नियमित ओपीडी, आयपीडी, नियोजित शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा सेवा, फिवर ओपीडी आणि शैक्षणिक उपक्रम पुन्हा सुरू होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून तापोळा ते आहेर दरम्यान आता बनवण्यात येणाऱ्या आधुनिक स्टे ब्रिजची पाहणी। या ब्रिजमुळे दळणवळणाचा मार्ग सोपा होणार। साधारण डिसेंबरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार, शिंदेंची माहिती। राज्यात पशुधन विमा योजना लागू, शेतकऱ्यांना मिळणार 85% प्रीमियम अनुदान। अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि रोगांमुळे पशुधन मृत्यू झाल्यास आर्थिक मदत मिळणार। मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत या योजनेला मान्यता देण्यात आली। म्हाडाकडून 2026च्या मुंबई म्हाडा सोडती आधीच पुढच्या वर्षीच्या सोडतीची घोषणा। पुढच्या वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीत मुंबई मंडळाच्या घरांसाठी लॉटरी काढण्याची घोषणा। म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची माहिती।